महाराष्ट्र फाउंडेशनच्या सहकार्याने राबवण्यात येणाऱ्या पंचम प्रकल्पाअंतर्गत सतकोंडी व कांबळे लावगण येथील ग्रामस्थ, महिला आणि शाळकरी मुलं आता निर्जंतुक केलेले शुद्ध पाणी ATM कार्ड वापरून पिणार आहेत। पंचम प्रकल्पाअंतर्गत वॉटर ATMचे उद्घाटन महाराष्ट्र फाउंडेशनच्या संचालिका रेश्मा सांबरे यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी यशदाचे कार्यक्रम समन्वयक गिरीश कुलकर्णी, पंचमचे प्रकल्प समन्वयक दत्ता गुरव, सतकोंडी ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच सतीश धूळ, ग्रामविकास अधिकारी श्रीकांत कुळये, उपसरपंच चंद्रकांत मालक, प्रमुख मानकरी संजय बैकर, पंचम प्रकल्प समन्वय संस्था हेरिटेज संस्थेचे संचालक आर्यवर्धन आणि सर्व ग्रामस्थ उपस्थित होते। कांबळे लावगण येथील मराठी शाळेजवळ वॉटर ATM सुरू करण्यात आले आहे। ATMच्या माध्यमातून आता या दोन्ही गावातील ग्रामस्थ पाणी वापरू शकणार आहेत। ATM कार्ड वापरून निर्जंतुक पाणी यासोबतच दोन्ही गावांमध्ये पंचम महिला सक्षमीकरण, आरोग्य, पर्यावरण, शिक्षण, गरिबी निर्मूलन अशा 5 विषयावर काम सुरू आहे। सध्या या सर्व प्रकल्पासोबतच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी महाराष्ट्र फाउंडेशनच्या सहाय्याने शेगवा लागवड करण्यात येणार आहे। गावकऱ्यांनी जर आम्हाला सांगितलं आणि आश्वासन दिलं की ह्या आमच्या समस्या आहेत, आमचं गाव इथे आहे आणि आम्ही ते इथे बघू इच्छितो, आणखी 5 वर्षांनी, 10 वर्षांनी, 3 वर्षांनी जे काही आहे ते तुमचं स्वप्न आहे। तुम्हाला असं आतून वाटलं की आम्हाला हे केलं पाहिजे, करायचं आहे आणि आम्ही ते चालू ठेवणार आहोत, तेव्हा आम्ही ते गाव निवडतो। ही निवड प्रक्रिया खूप मोठी आणि लांब आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।